अन्याय नाही मी सहन करत. जे आमचे कष्टकरी महिला आहेत, हमाला असतील, व्यापारी असतील, मासेवाले असतील, छोटे छोटे दुकानदार असतील, सगळे हातावर पोटला असणारे लोक. रस्त्यावरती कोण बसतो? ज्याच्या पोटाला आग लागली ना, तो रस्त्यावरती बसलेला असतो. त्याला काय हाऊस नाही आली. दिवसभर गाड्या चाललेल्या असतात, गोंगाट असतो, धुराड्याने ते नाक फुफ्फुस हे झालेले असतात, छाटूर माटूर गुंड असतात, ते येतात लागतात, पोलिसांचं सारखे असतं, महानगरपालिकेचा ससेमिरा अतिक्रमणाचा आहे. आपले फक्त पोट भरायचं यांना. हा दिवसाचं बरं बोलायचं कोण असेल ते, वागायचं कसं, कोणच्या अधिकारी, कुठला ऑफिस, कोणच्या टेबलवरती जायचं, काही त्यातलं माहिती नसते. त्यामुळे मला समोर जाऊन बोलण्याची, अधिकाऱ्यांसंगती जाऊन बोलणार, निर्भीडपणे बोलणार, जे आहे ती मी मांडणार काय असं, आणि व्यवस्थित पाठपुरावा करणार. जर नाही झालं तर मग आंदोलन आम्ही करायचो. ही म्हणजे आमचं तयार झालेली. आणि ह्या लोकांना ते देत गेलो नाही. आपल्यावरती झालेले अन्याय फक्त आपल्यासाठी वापरून काय उपयोग आहे? लोकांना दिलं पाहिजे. लोकांना दिले पाहिजे. त्यांच्याच रोज रात्रंदिवस वागतोय आपण, आणि मग त्या लोकांच्या अपेक्षा आता आपल्याकडे लागलेल्या असतात. एक किस्सा आहे त्यातला.